महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीनं त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची 127वी जयंती सोलापूर महानगरपालिकेमध्ये अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी माता रमाई भीमराव आंबेडकर व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार, प्रमुख अतिथी मुख्य लेखापाल डॉक्टर जवळगेकर, सोलापूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त पंडित साहेब, सहाय्यक आयुक्त मुलानी, आरोग्य अधिकारी राखी माने, वैद्यकीय शिक्षण व संशोधन वरिष्ठ सहाय्यक लिपिक धीरज कुमार माने, घन कचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नागनाथ बिराजदार, कामगार कल्याण अधिकारी ओमप्रकाश वाघमारे, मुख्य आरोग्य निरीक्षक नाकेश मेंढगुडळे नागटिळक, तमशेट्टी लोखंडे, आरोग्य निरीक्षक गायकवाड, राजरत्न फडतरे, संघर्ष समितीचे अध्यक्ष सायमन गट्टू, सचिव चांगदेव सोनवणे, सफाई कर्मचारी अध्यक्ष बाली मंडेपू श्रीनिवास रामगल यांच्या हस्ते करण्यात आले व उपस्थित महिला व कर्मचारी वर्ग व कर्मचाऱ्यांना मिठाईचं वाटप करून महिला कर्मचाऱ्यांचा फेटा पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी काने पागुलू यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांच्या नेतृत्वाखाली घेत असलेल्या उपक्रमाची उपस्थित मान्यवरांना माहिती देऊन सोलापूर महानगरपालिकेमधील 131 कर्मचाऱ्यांना ट्रेड युनियन पाठपुराव्याच्या माध्यमातून सेवेत कायम करून उर्वरित 249 बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना लवकरच न्याय देण्याचं काम ट्रेड युनियनच्या माध्यमातून केलं जाईल असं सांगून रमाई जयंतीच्या सर्व उपस्थित मान्यवरांना शुभेच्छा दिल्या। धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि। बाबासाहेब आंबेडकरांचा माता रमाईचा जय भीम, जय भीम। शांत राहा। आज या ठिकाणी आपल्या सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष उपायुक्त अतिरिक्त आयुक्त माननीय रवी पवार साहेब, तसेच माननीय अतिरिक्त संदीप कारंजे साहेब व तसेच सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त पंडित साहेब, सहाय्यक आयुक्त मुलानी साहेब व तसेच सोलापूर महानगरपालिकेचे मुख्य लेखापाल माननीय जवळगेकर साहेब व तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या कर्तव्यदक्ष आरोग्य अधिकारी माननीय माता रमाबाई आंबेडकर यांच्या 127व्या या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमानिमित्त मंचावर उपस्थित माझे सर्व अधिकारी सहकारी, त्याचप्रमाणे आता बापूसाहेब सदाफुलेंनी आम्हाला सगळ्यांना कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून गौरवलं, पण मी म्हणेन समोर जमलेले माझे सर्व कर्तव्यदक्ष कर्मचारी, कर्तव्यदक्ष बापूसाहेब सदाफुले त्यांचा उल्लेख कर्तव्यदक्ष म्हणून करेन मी। त्याचप्रमाणे या महापालिकेमध्ये ज्यांनी याच्यापूर्वी सर्व्हिस दिल्या आणि आता संघटनेचं देखील काम करतात असे आमचे सर्व कर्तव्यदक्ष सर्व रिटायर्ड कर्मचारी असतील, संघटनेचे पदाधिकारी असतील। माता रमाईबद्दल आता सगळ्यांनी आपल्या आपल्या आठवणी सांगितल्या। कुटुंब असतं म्हणजे कुटुंब सांभाळून आपल्या पतिराजाला त्यांनी कशी साथ दिली आणि ती आजची काळाची गरज आहे की आपल्या मातांनी सुद्धा आपल्या कुटुंबाला कशी साथ दिली पाहिजे हे आज शिकण्यासारखं आहे। आज त्यांची जी जयंती आपण साजरी करताना त्यांच्या जीवनात त्यांनी ज्या ज्या गोष्टीचं अनुकरण केलं ते अनुकरण आपल्या जीवनात सर्व महिलांनी केलं पाहिजे। अमेरिका आणि भारताचा शोध लावला तसं काही झालं नसतं, कारण कुठे चाललात, काय चाललात, कशासाठी चाललात, मी पण येते। आताच्या भगिनींना माफी मागून बोलतोय मी असं। तर माता रमाईंनी म्हणजे त्याग इतका केलेला आहे की त्यांचं त्याग बघून आपण काहीतरी शिकलं पाहिजे। त्या म्हणजे संसारिक गाडा हाकताना आपल्या पतीला कसं साथ दिली पाहिजे हे त्यांनी आपल्यासमोर मृत्यूवंत उदाहरण ठेवलेलं आहे। बाबासाहेब कुणासमोरच नतमस्तक झाले नव्हते, पण या त्यागाला बघून माता रमाईसमोर त्यांनी नतमस्तक झालेले आपल्याला दिसून येतात। माता रमाई या म्हणजे आपलं स्वाभिमान जपून आपले बॅरिस्टर उपायुक्त माननीय लोकरे साहेब यांना विनंती आहे की आपले विचार आदरणीय व्यासपीठ आणि या ठिकाणी सर्व कर्मचारी बांधव, जसं की आता बऱ्याच मान्यवरांनी विचार व्यक्त केले
माता रमाई यांच्या 127व्या जयंतीनिमित्त हा जो अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या निमित्तानं मी सर्वात आधी पुन्हा एकदा माता रमाईंना अभिवादन करतो. जसं की आपण आणि आपल्या काळातली भर घातली. आपण आजच्या दिवशी त्यांच्यावर खरंच काहीतरी एक गुण घेतला तर त्याच्यामध्ये त्यागमूर्ती म्हणून आपण सर्वांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. सर्व महिला भगिनींनी जर त्याचा ते एकच गुण घेतला तर खरंच भारत एक महान शक्ती होण्यास कुणीही रोखू शकत नाही. आहेत तर स्वच्छतेचं काम ह्या खरंच मनापासून करत आहेत माझ्या आरोग्य डिपार्टमेंटमध्ये. त्यामुळे माझी पण अशी विनंती राहील की त्यांना तुम्ही स्वच्छता दूत म्हणून नेमणं हा शब्द चांगला दिला तरी चालेल. कारण इथे येणारी ही स्त्री प्रत्येक सकाळी जसं बापूने म्हटलं आहे सकाळी आपलं घर मुलं वगैरे सोडून इथे ड्युटीला येते, कष्ट करते आणि ज्याप्रमाणे रमाताईंनी हे त्याग केला आहे तर ह्या रोजंदारी होते 130 लोकांना. आम्ही माननीय आत्ताचे खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या माध्यमातून तेव्हाचे नगरविकास मंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मिटिंग लावून त्यांच्याकडे वारंवार जाऊन 130 लोकांची आम्ही मंजुरी घेतली महामानव ट्रेड युनियनच्या वतीने. आता 249 देखील प्रस्तावना साहेबांच्या किंवा आयुक्त मॅडमच्या याच्याने मंत्रालयात दिलेला आहे. कारण कॅस्टे सोलापूर महानगरपालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या संघटनेच्या माध्यमातून त्यागमूर्ती माता रमाई यांची 127वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत. त्या जयंतीनिमित्त